दरड कोसळल्याने आणि सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरची वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे। त्यामुळे नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे मुंबई किंवा मुंबई पुणे असा प्रवास करू नये असं आवाहन आता प्रशासनाने केलंय। वळूयात तितक्याच पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालाय। खवटीजवळ हॉटेल अनुसयाच्या दरम्यान भली मोठी दरड महामार्गावर कोसळली आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। पहाटेपासूनच दरड हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे दरड हटवण्यात व्यत्यय निर्माण होतोय। प्रशासनाकडून दरड हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मुंबई गोवा महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर मुंबई गोवा महामार्गही पूर्णपणे ठप्प झालेला आहे। दोन्ही बाजूची म्हणजे मुंबईकडून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याकडून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे। खवटीजवळ हॉटेल अनुसयाच्या दरम्यान ही भली मोठी दरड कोसळली आहे आणि त्यामुळे आता ही दरड हटवण्याचं काम सुरू आहे आणि चिपळूणजवळ महामार्गावरची ही घटना आहे। महामार्गावर दरड कोसळल्यामुळे दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर सगळ्यात मोठा परिणाम झाला आहे। गेले 4 दिवस रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये अतिमुसळधार पाऊस बरसतोय आणि त्याचा परिणाम म्हणून ही दरड कोसळली आहे आणि आपण पाहतोय दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। सध्या वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। सध्या ही दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणावर दगड धोंडे रस्त्यावर आलेले आहेत ते हटवण्यासाठी वेळ लागू शकतो। आपण पाहतोय काही झाडही रस्त्यावर आलेली आहेत आणि त्याचा मोठा परिणाम या वाहतुकीवर झाला आहे। स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, सध्या महामार्गाची नेमकी काय स्थिती आहे? माधवी, सध्या महामार्ग अजूनही ठप्प आहे, कारण पहाटेच्या दरम्यान खवटीजवळ मोठा डोंगर जो आहे तो रस्त्यावरती आलेला आहे। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची दोन्ही बाजूची वाहतूक ही बंद आहे। मुसळधार पाऊस असल्यामुळे रस्त्यावरचा जी मलबा आहे तो काढण्यासाठी विलंब होतो आहे। मशिनरी देखील कमी आहेत आणि ज्या ठिकाणी दरड कोसळलेली आहे तिथपासून शहर लांब आहे, त्याच्यामुळे तिथली जो मलबा काढण्यासाठी मोठा विलंब लागतोय। प्रशासनाकडून सकाळपासून प्रयत्न केले जात आहेत, मात्र डोंगरावरती असलेले जे विजेचे पोल आहेत ते देखील खाली आल्यामुळे त्या संपूर्ण परिसरामध्ये लाईट देखील नाहीये, विजेचा खोळंबा आहे आणि त्यात पडणारा मुसळधार पाऊस त्याच्यामुळे इथला जो मलबा आहे तो काढण्यात मोठा विलंब होतोय। सध्या जर बघितलं तर वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या मुंबई गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत। खरं तर मुसळधार पाऊस पडतोय आहे आणि नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडणं सध्या अपेक्षित आहे। दुसरीकडे जर बघितलं तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये परशुराम घाटामध्ये देखील ओमेगा हॉटेलच्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये डोंगराची जी माती आहे ती रस्त्यावरती यायला सुरुवात झालेली आहे। त्याचे देखील दरड कोसळण्याची भीती व्यक्त होते। माधवी, स्वप्नील, या संदर्भातले प्रत्येक महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।